राज, ऐका ना, तुम्ही रागवलायत का माझ्यावर? नाही का? मग असे का वागताय माझ्याशी? असं म्हणजे कसं? असंच म्हणजे गप्प गप्प आहात तुम्ही. म्हणजे तुम्ही सहसा असे नसता ना. एरवी सुद्धा चिडलात तरी बडबड बडबड करत असता. आज तुम्ही काही बोलत नाही आहात. असं काही नाहीये. आहे, एवढ्या दिवसात आता कळलंय मला. काय कळलं? मला तुम्ही कळलाय. म्हणजे तुम्ही जेव्हा खूप रागावलेले असता किंवा त्याहीपेक्षा दुखावलेले असता तेव्हा असे गप्प असता. म्हणजे आता मी शांत आहे याच्यातनं तुम्ही तुम्हाला हवा तोच अर्थ काढणार आहात का? शांत नाही आहात तुम्ही. शांतता आणि अस्वस्थता ह्यातला फरक कळतो मला. तुम्ही अस्वस्थ आहात आता. ऐका ना, तुम्ही नका ना असे राहू. मला त्रास होतोय तुमच्या गप्प राहण्याचा. अहो, माणूस कधीतरी गप्प राहू शकतो का नाही? सारखं काय बडबड करायची आणि सारखं चिडून काय उपयोग आहे? आहे, उपयोग आहे. म्हणजे माणूस जसा आपल्याला माहितीये, तो जेव्हा तसाच वागत राहतो ना, तेव्हा आपण थोडे कम्फर्टेबल असतो. म्हणजे मला माहितीये तुम्हाला पूर्ण हक्क आहे आता माझ्यावर रागवण्याचा, चिडण्याचा, ओरडण्याचा, सगळं करण्याचा. पण मला तुमच्याकडून अपेक्षित रिॲक्शन नाही मिळत आहे ना, मग त्रास होतोय. आणि बरोबर आहे, तुम्ही चिडा ना, बोला. माझी आई चुकली आहे, माहितीये मला. माझ्या आईमुळे अधीराला खूप जास्त त्रास झाला हे पण मला कळतंय. आणि ह्याचं मला पुरेसं गिल्ट आलेलं आहे. आता तुम्ही असे गप्प नका ना राहू. बोला ना काहीतरी. मला या शांततेचा खूप त्रास होतोय तुमच्या. बेबी, रू, बेबी काय झालंय? काही नाही झालंय. तो माझ्यावर अजून चिडलायस का तू? हे बघ रू, आता आई पण घरी परत आले आहेत. आर यू नॉट हॅपी? आई माझ्या घरी निघून गेल्यावर या घरात किती किती क्योस झाला होता ना. पण आता आई परत आले आहेत. सो एव्हरीथिंग विल बी ऑल राईट, राईट? म्हणजे असं दिसतंय तरी आता. रो, रोहन काय झालंय? कुठे काहीच नाही झालंय अधीरा. मग तू असं का वागतोस? तू नॉर्मल नाही वागत आहेस यार. अधीरा, मी ना नॉर्मलच वागतोय, सिरियसली. नाही, हे तुझं नॉर्मल वागणं नाहीये. मला माहित नाही का रो.